एकदा एक महिला बस प्रवास करत होती आणि बस प्रवास करत असताना एक म्हातारी बाई त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. तर त्या गरीब महिलेने पहिलं त्या म्हातारीला ती सीट दिली. एक 2 स्टॉप गेल्यानंतर ती म्हातारी बाई उतरून गेली. पुढच्या स्टॉपला एक गरोदर महिला त्या गरीब बाईच्या सीटेजवळ येऊन उभी राहिली. तर त्या गरोदर महिलेला सुद्धा गरीब महिलेने सीट दिली. त्याच्यानंतर एक म्हातारा माणूस थकून आला. परत एकदा ती गरीब महिला उभी राहिली आणि बोलले, बाबा बसा. 2 स्टॉप गेल्यानंतर ते बाबा पण उतरून गेले. आता एक छोटीशी मुलगी आली त्या बसमध्ये आणि त्या परत त्या सीटेजवळ येऊन उभी राहिली. परत त्या छोट्याशा मुलीला बसायला जागा दिली. 2 स्टॉप आले आणि ती ही मुलगी उतरून गेली. आता ह्या सगळ्या गोष्टी एक अधिकारी बघत होता आणि त्या अधिकाऱ्यांनी विचारलं की का हो मॅडम, तुम्ही सगळ्यांना सीट देत आहेत, तुम्ही कधी बसणार? कारण संपूर्ण प्रवासामध्ये लगभग जास्तीत जास्त ती गरीब महिला उभी राहूनच आली होती. त्या महिलेने जे उत्तर दिलं ना ते खरंच लाजिरवाण होतं. ती महिला बोलली की साहेब, माझ्याकडे धन नाही म्हणून मी स्थान देते. लोकांना मदत करण्यासाठी तुमच्याकडे धन असणं गरजेचं नाही मित्रांनो. तुमच्याकडे असणारं कोणतंही साहित्य तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता आणि आनंद मिळवू शकता. तुमच्यामुळे किती माणसं आनंदित होतात, तोच खरा दान धर्म आहे मित्रांनो. आल्या आयुष्यामध्ये दान धर्म करत चला मित्रांनो. दान हे फक्त धनानेच नाही तर स्थानाने सुद्धा करू शकतो मित्रांनो. धन्यवाद.